राज्यातील रुग्णांसाठी मोठी दिलासादायक बातमी. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्षासाठी नवीन ऑनलाईन प्रणालीचे लोकार्पण केलंय. आता हा निधी कक्ष केवळ आर्थिक मदतीपुरता मर्यादित न राहता रुग्ण, रुग्णालये आणि शासन यांना जोडणारे एक प्रभावी डिजिटल व्यासपीठ बनणार आहे. या प्रणालीमुळे राज्यातील विविध आरोग्य योजनांचे एकत्रीकरण होणार असून पहिल्यांदाच मंत्रालय स्तरावर वॉर रूम स्थापन केली जाणार आहे, ज्यामुळे निर्णय प्रक्रियेला वेग येणार आहे. आता रुग्णांना अर्जाची स्थिती मोबाईलवर रिअल टाइम ट्रॅक करता येणार. मंजुरीनंतर 30% निधी तात्काळ आणि उर्वरित 70% अंतिम मंजुरीनंतर मिळणार. केवळ 8 तासात आर्थिक सहाय्य मंजूर करण्याची सुविधा देखील उपलब्ध. संपूर्ण प्रक्रिया होणार पेपरलेस आणि कागदपत्रांची डिजिटल पडताळणी. निधी थेट रुग्णालयाच्या खात्यात जमा, म्हणजेच पारदर्शकतेत वाढ. विशेष म्हणजे राज्यातील 3000हून अधिक रुग्णालये या प्रणालीशी जोडली जाणार आहेत. तसेच रुग्णमित्र या 24/7 टोल फ्री हेल्पलाईनद्वारे रुग्णांना तात्काळ मार्गदर्शन मिळणार आहे. कर्करोगासारख्या गंभीर आजारांसाठी महागडी इम्युनोथेरपी उपचार सामान्यांच्या आवाक्यात आणण्यावरही भर देण्यात येणार आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे की दुहेरी लाभ टाळून खऱ्या गरजू रुग्णांपर्यंत मदत पोहोचवणे हेच या उपक्रमाचे मुख्य उद्दिष्ट आहे. एनजीओ आणि CSR भागीदारीमुळे महागड्या उपचारांसाठी निधी उपलब्ध होणार आणि त्रिपक्षीय करार प्रणालीमुळे उपचाराचा खर्च सामायिक केला जाणार. एकूणच ही नवी डिजिटल प्रणाली राज्यातील आरोग्य व्यवस्थेत मोठा बदल घडवणार असल्याचं मानलं जात आहे.